हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. आम्ही आलो आहे कोवाडला आणि खूप गडबड गोंधळ घाईमध्ये आलो आहे, त्यामुळे ब्लॉग शूट नाही केला. आता विनूची गाडी आलेली आहे आणि आम्ही त्याचं पूजा वगैरे करतो आहे. खास भाचीला बोलवलं आहे विनूने. त्याची अशी इच्छा होती की हिच्या हस्ते पूजा व्हावी. म्हणजे एकदा तिथे झाली आहे ह्याच्यामध्ये, पण आपल्या घरी एकदा ही असावी पूजेच्या वेळेस, असं त्याची खूप इच्छा होती. मी ॲक्च्युली उद्या येणार होते दीदीसोबत, बट त्याची इच्छा होती म्हणून म्हटलं येऊयात. आणि असं नरेंद्र पण येणार होते इकडे, तर मग म्हटलं चला आपण जाऊयातच. म्हणजे ते गोव्याला गेलेत नरेंद्र, सो त्यांच्यासोबतच आले. ते इथे ड्रॉप केले मला आणि ते गेले तिकडे. तर आता छान हिला पण रेडी केलं आहे, मी पण रेडी झाली आहे. आता मावशी वगैरे आलेत, पूजा करू आणि मग आज थांबून उद्या जायचा विचार आहे बेळगावला आत्याकडे. तिकडे लग्न आहे आत्याच्या मुलाचं. तर चला सगळे दाखवते तुम्हाला. त्या शॉर्ट मध्ये काय तर म्हटले नाही वाटतं, भावाचं लग्न आहे गावाकडे चालले. मला इन्स्टावर मेसेजवर लग्न ठरलंय तू सुद्धा म्हटलीस राजी, तू सुद्धा तसंच म्हटलीस भावाचं लग्न आहे. आणि ते भावाचं नंतर झालं ते, तर ते मला मेसेजवर मेसेज लग्न आहे. हात उठतोय, हात उठवायची पिलू आधी तिला हे करायला लागेल, विनू इकडे येते. हात दोन्ही हात याच्यात बुडवायचं काय नाही काय काय तिच्या नाही नाही तर काही नाही. हे हात पूर्ण हात टिका टिका. तो बी तो बी तो इकडे इकडे हा छान 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 आहे बाई. ते लिहिते हात बुडवून व्यवस्थित सगळे. असं कर हात हात सगळी घाबरू नका. हात लावून गेली लावते तुला लावते. लावून गेली. छान छान आहे बाई. असं करायचं. हे बघ छान छान टिक्का. ते बुडी वाटी आणि तर राहायच्यात या आता. या आपण टिक्का लावूया, टिक्का लावूया. पूर्ण 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 तिला ती टिक्क्याची सवय आहे. पूर्ण पूर्ण. बरं आपण एवढंच करू. लाव लाव तेवढं लाव तेवढं लाव लाव लांब लांब सगळे. हा अशी टिक्का मी असं लावतोय. बस लावते काय बघ जरा सगळे कपडे लावते. झालं बस घे. एवढं लांबून आलोय, हात तर हे कर एक एवढं लांबून याच्यासाठी आलोय. पिलू असं करा असं कर. बघ किती काय बघ बघ. अरे वा वा छान छान. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ काय. अरे वा मस्त 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 वा वा. तुला लाव चेहरा लाव मम्मी. बाई काय नव्हे. तिकडे नको तर मम्मी साईडला तिकडे. नारळ मला ड्रेस घाण करून जायचं. राजी प्रसाद येईल ओके. तर मंडळी झाली पूजा गाडीची, त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं. ह्या सगळ्या पसारा काढून ठेवलाय मी. सकाळी इतकी गडबड झाली की मी फटाफट सगळं भरलं बॅगमध्ये आणि आले. म्हणलं की इस्त्री वगैरे सगळं इकडेच करूयात कपडे. बाकी साड्या वगैरे मी खाली दिलेत आता इस्त्री करायला. बाकी म्हणजे खाली शॉपमध्ये इस्त्रीच्या. आणि बाकीचे काही आपले रेग्युलर घरातले घालायचे ड्रेसेस आहेत तर ते मी तसेच आणले होते, तर ते इस्त्री करायचे आहेत आत्ता. जेव्हा मगाशी आम्ही राजनंदिनीचे हात ह्याच्यावरती गाडीवरती उठवत होतो ना, तिने सगळं माझ्या ड्रेसला लावलं, माझ्या इथे कपाळावरती वगैरे लावलं आणि ते कलर हे झालंय जरासा. काय चाललंय राजनंदिनी तुझं? म्हणजे केस खराब होत आहेत बाळा.
राजनंदिनी नको ग, मुद्दामानी करतीस ग. आ आ इकडे माझे केस खराब करू नको. केस इतकी छान पोनी बांधली होती मी आणि सगळं काढलं हिने. तर संध्याकाळी उद्या दीदी वगैरे येतील आणि माझा लेहंगा नेमका स्टिच करायला दिलेला तर तो आज संध्याकाळी भेटणार होता. मी दुपारीच आले त्यामुळे आता तिला घेऊन ये म्हणून सांगितलंय तिकडून. राजनंदिनी आणि येस खूप खूप आनंद झालाय. आमच्या बंधुराजांनी स्वतःसाठी अशी छान गाडी घेतली आहे आणि खूप वर्ष त्याला घ्यायची होती पण काही ना काही कामं, घरची कामं, बाकीची कर्तव्य तर आलीच. या सगळ्यांमध्ये स्वतःसाठी त्याला गाडी घेता येत नव्हती. तुझं काय चाललंय राजनंदिनी? स्वतःसाठी गाडी घेता येत नव्हती त्याला आणि फायनली त्यानं ते स्वप्न त्याचं पूर्ण केलं आहे आता आणि खूप आनंद झाला आम्हा सगळ्यांना. सगळे खूप खुश आहेत घरचे आणि सगळे मावशी वगैरे आले होते आणि आत्ताच ते मगाशी थोड्या वेळापूर्वी गेलेत. बाबुडी नेमकं असं झालंय की विनूचं जो वर्क फ्रॉम होम असतं ना त्याचं तर काहीतरी इश्यू झालाय त्या CPU मध्ये. थांब बाळा. त्यामुळे तो गेलाय पुण्याला आता अचानक अर्जंटली आणि पुन्हा तो आता उद्या संध्याकाळपर्यंत वगैरे येईल कारण आत्याच्या मुलाचं लग्न आहे सो तिकडेही जायचं आहे. उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळी वगैरे असं येईल. मग हळदी दिवशीच तो तिकडे येणार आहे. कायम असं काही ना काहीतरी जेव्हा इमर्जन्सी काहीतरी असतं ना गोंधळ होतोच त्याचं काहीतरी, काय माहित नाही. मग माताजी संपली आहे ग. कधी नाही ते राजधानी शेंगदाण्याची चिक्की आवडीने खाते आणि त्यातली शेवटीशी जराशी शिल्लक होती ती मी खाल्ली. आता तिला ती पाहिजे झाली. तू अख्खी खाल्ली आहेस ना, आता जराशी शिल्लक राहिलेली मी खाल्ली. काय झालं? आणि इथं आमच्या माताजी मस्तपैकी आता खुश झालेल्या आहेत. लेकांना गाडी घेतली. लय खुश आहे. लय खुश आहेस? खूप खूप खुश आहे. पहिला आयुष्यात पहिल्यांदा असं स्वतःसाठी काय ते घेतलाय किंवा कष्टात न कमाईत न आणि एवढ्या स्ट्रगल मधनं हे करून सगळं स्वतःसाठी पहिल्यांदा घेतलं. कारण त्याला एक सायकल पण घेऊन देता आली नव्हती कारण ते सारखं लहान असताना का नाही सायकल मम्मी दुसऱ्या पोरांची बघून मम्मी मला सायकल करायचं सारखं ग. मग सायकल मागेल वाढदिवसाच घेऊया म्हणायचं. वाढदिवसाला का नाही आता नको पुढच्या वाढदिवसाच घेऊया असं म्हणणार त्याला मी सारखं. तर सारखं मला सायकल पाहिजे मम्मी मामा आयुष्यात त्याला घेऊन देताच येऊच नाही सायकल मला. बाबाने एकदा मोठी सायकल अशी ती मोठी माणसांची असते मोठी माणसं करतात ती सायकल आणून दिली आणि तिला आणि 200 रुपये. ती रेड कलरची. बरोबर मी पण शिकलेलो की ती जुनी सायकल आणून दिली आणि मग त्याचे पाय पुरे ना तिला लहान होतं ते चालूच रवेना त्याला. ह्याच्यात पाय घालून नळीत पाय घालून शिके मारायचं तसंच मारायचं जरा देखील त्याला सायकल मिळवच नाही नवीन आयुष्यात नाहीच मिळत. आणि शेवटी गाडी बी अजून नव्हती धनुताईची गाडी अजून वापरली होती ती घेतल्या आणि खरंच चांगलीच घेतल्या त्याला पाहिजे होती तशीच. आणि सायकल सगळं त्याचं हे राहिलं. आता कवा तरी असं हे पार्क पर्यंत सायकल घेऊन आले का नाही ते मारायचं सायकल घेऊन दारात त्यांची काढून घेऊन. तर सायकल नाहीच मिळत त्याला. मला खरंच लई भारी वाटते माझ्या लेकाचं म्हणजे त्याला लई स्ट्रगल केला नाही त्यानं आयुष्यात. 5वी असतापासून त्यानं कामं सगळी स्वतःवर जबाबदारी घेऊन आणि कधी असं मला त्यानं कुठलाच दिवस नाही आयुष्यात कुठल्याच गोष्टीबद्दल त्रास दिवस नाही. मला हे पाहिजे किंवा कपडे ते मात्र आहे मला हे पाहिजे आत्ताच्या आत्ता किंवा मला हे दे. आणि अभ्यासाच्या बाबतीत राहू दे शाळेतलं बी काय असू दे काय नसलं माझ्याकडे नाही नसलं तर ते कधी जबरदस्ती मागवत नाही. मला हे दे तर दे किंवा पाहिजे तसं मला असं. जुने कपडे असले तर मी ते घालून हे करायचं. कधी जेवणाच्या बाबतीत सुद्धा त्याची कधी तक्रार नसते. मला हीच भाजी पाहिजे नाही तर हेच का केलीच नाही तर तेच पाहिजे. ते थंड असेल गरम असेल काय असेल मी झोपलं तरी असलं तर स्वतः काय असेल ते घेऊन खाऊन कधी आवाज करणार नाही उठवणार नाही. कुठलं मला त्रास होईल असं कधीच वागलं नाही. कधीच म्हणजे कधीच नाही मला काय त्रास. काय झालं राजनंदिनी? मी जेवढं खुश राहीन तेवढं ते खुश होते. ते तर आहेच. तरी जास्त कोणा तर तो जवळ ते तर आहेच. आणि तुझं असं नाही आमच्या पण बाबतीत तसंच आहे त्याचं.
फायनली त्यांना स्वतःसाठी म्हणून काहीतरी छानसा घेतलंय गिफ्ट स्वतःसाठी. त्यामुळे आम्ही पण खूप खुश आहोत. आता जे रात्रीचे आता जवळजवळ 10:30-11 वाजलेत आणि त्याला अचानक जायला लागलं. सो तो गेलाय. आता उद्या येईल परत. कालच त्याला हे झालं का ते सिस्टीमच बंद पडली अचानक. मग कालच जायचं होतं मग ते जरा नर्वस झाला आणि हा काल हा मम्मी मी काय पडेल त्यावेळेस प्रत्येक वेळेस का नाही असं का होतंय माझ्या बाबतीत म्हणून होय. असतंय की नाही काय नसतंय ते. शेवटी गाडी आणलीच. मग काय सांगून इकडून त्या मॅनेजरना वगैरे फोन करून आणि मग एक दिवस वाढून घेतला. आता उद्या गाडी आणायची आणि आज कशी जाऊ सांग मम्मी मी म्हणून बसले रात्री. मग राहू दे की काय सांगतो तू हे कर ते कर म्हटलं. शेवटी त्यांनी बी ऐकले त्याचं आणि एक दिवस मग हे केलं नसता गाडी आणलाय पाप आणि किती धावपळ दिवसभर सकाळी गेला होता तो आणि आम्ही निघालो तेव्हा आमच्या पुढेच होता जरासं आणि तिथून मग आलाय परत दिवसभर कोण ना कोणतरी येतेच आणि आता पुन्हा गेला. आता उद्या परत येईल. पुन्हा तिकडे लग्नाला येण्याची धावपळ सगळी चालू आहे. येस आता पॅकिंग करायची आहे. मला इतका स्ट्रेस आला या गोष्टीचा की मी काय घालू काय नको हेच चालू आहे. लग्नाची साडी जी आहे ती बहीण घेऊन येते. ब्लाऊज दिलेले शिलाईला तिच्याकडे तिकडेच. आता ते इकडे आल्यावरती ते कसे अंदाजे मापाने सगळे हे केलेले आहेत. त्यामुळे बघू काय काय होतं. मेन पॅकिंगचंच टेन्शन आहे की काय घ्यावं काय नाही. असं वाटतं की अचानक दुसरं काय लागलं आपल्याला तर काय करायचं. हा एक गोंधळ असतोय वेगळा. तर बघू आता काय काय होतं. यातलं तरी मी ठरवलंय की फिक्स काहीच घेऊन जाऊयात आणि एखादा एक्स्ट्रा आउटफिट ठेवायचं जर गरज लागली तर. नेमकं कायम असं होतं की जे घेऊन जाते ना त्याची गरज लागत नाही आणि जे नाही आणलं त्याची गरज लागते मला. तरी मी येताना इतक्या फास्ट फटाफटा सगळं ऐकून आले. त्यात येता माझी मशीन सुद्धा खराब झाली आणि त्यात असं झालं होतं की कपड्यांवरती ऑलरेडी लिक्विड वगैरे सगळं मी घालून ठेवलेलं. मग आता ते तसंच ठेवून येऊ पण शकत नव्हते आणि 4-5 दिवस कपडे तसं ठेवायचे म्हणजे अवघड काम. मग परत सगळे तेवढे कपडे मी धुवून टाकले आणि परत मग आवरून येईपर्यंत मी तर अक्षरशः घरात असं गरम पाणी अंगावरती ओतून घेतलं भरा आणि मग तशीच ड्रेस वगैरे घातला आणि निघून आले काही न आवडता. आणि अर्ध्या वाटेला आल्या होती राजनंदिनीने नेमल म्हणजे ती कायम अशी उलटी नाही करत कधी पण ऊन जेव्हा असेल ना दुपारच्या वेळी तर तिला थोडा त्रास होतो आणि अगदी जवळ आलो होतो गावाच्या. तिथं आल्या म्हणजे नेमकं ही शांत बसली. मग म्हणलं आता ही काहीतरी करणार काम. ऑलरेडी मी प्रिपेअर्ड होते की ओढणी वगैरे जी होती ती अशी पसरवून ठेवलेली जी हात हे असतं ते माझा आणि त्यानंतर हात असं जवळ ठेवलेला. तिने उलटी माझ्या हातातच केली. मी एवढी कंटाळायची पहिला या सगळ्या गोष्टींना पण आता इलाजच नसतो या गोष्टींना. मम्मी म्हणते एवढी कंटाळणारी तू आता सगळं सहन करायला लागलीस. काय चाललंय मसाज चाललाय ना तिला बाई काय झोपते एक ठिकाणी म्हणून शांत बसत नाही ती. आता इथे या आत्याने वगैरे आता आहेरात दिलेल्या साड्या वगैरे आहेत पण त्याचे काही ब्लाऊज स्टिच झाले नाहीत आमचे आणि बघू आता ते नंतर घेऊ. येस तर 4 दिवस बेळगाव. पिल्लूच्या आवडीची मामी करायची. कुठं आणली पिल्लूच्या आवडीची मामी. स्वयंवर ठेवूया काय. पिल्लूला आवडेल. पिल्लूने बोट दाखवलं. मामाच असं आहे माझ्या भाचीला काय बोलायचं नाही. माझ्या भाचीला कुणी मारायचं नाही. तेवढ्यासाठी ते हात तिचे हे करायचे होते त्याला गाडीवरती म्हणून तेवढ्यासाठी मी आज आली. नाही तर मी उद्याच येणार होते. हिचं काय डान्स चाललंय बघ. ते केस बघ चिडिया का घोसला. हा राजनंदिनीचे केस कट करणार आहे मम्मी मी आता. असू दे सोड तिकडे आता. तर चला मंडळी आता व्हिडिओ एडिट करायचा आहे कारण आता इथून पुढे पण लग्नाचे वगैरे ब्लॉग्स असतीलच आणि या सगळ्यामध्ये खूपच लोड होणार तो माझ्या मोबाईलमध्ये. त्यामुळे जेव्हाच्या तेव्हा व्हिडिओ टाकायचे मला तर हा पटपट एडिट करते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते. हा पसारा इग्नोर करा. शिवायचे ब्लाउजेस वगैरे असे आहेत. तर चलो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली जर हाईप नावाचा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल तर त्यावरती क्लिक करा आणि नक्कीच व्हिडिओला हाईप करा. चलो बाय.